पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख हे पोहोचलेले आहेत। संरक्षण मंत्री आणि संरक्षण दल प्रमुखही या भेटीला पोहोचलेले आहेत। ही सध्या बैठक सुरू आहे आणि या बैठकीची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान मोदी यांच्या सोबत तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक सुरू आहे। त्याचबरोबर सीडीएस जनरल देखील या बैठकीला उपस्थित आहेत। अजित डोभाल देखील या बैठकीला उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत ही बैठक सुरू आहे। लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। सध्या ही बैठक सुरू आहे। पाकिस्तान आणि भारत यांच्यामधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। बैठकांचं सत्र सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत सध्या बैठक सुरू आहे। सीडीएस जनरल देखील या बैठकीला उपस्थित आहेत। त्याचबरोबर अजित डोभाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील या बैठकीला उपस्थित आहेत। पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात, त्याचबरोबर भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना लष्कराकडून माहिती दिली जाते। पुढील रणनीतीवरती देखील या बैठकीमध्ये सध्या चर्चा केली जात असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू आहे। अगदीच काल ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला होता पाकिस्तानकडनं, त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर भारताने पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। आणि आज जी चर्चा सुरू आहे, साधारणपणे आपण जर पाहिलं असेल तर ही जी युद्धाची परिस्थिती आहे ती एस्केलेशन कडे जाताना पाहायला मिळते। सातत्याने युद्धाची जी तीव्रता आहे ती पाहायला मिळत आहे। आणि बाडमेरमध्ये ज्या पद्धतीने, राजस्थानच्या बाडमेरमध्ये मोठ्या प्रमाणात मिसाईल आपल्याला पाहायला मिळाली, अशा प्रकारच्या ज्या मिसाईल सातत्यानं पाकिस्तानकडनं डागल्या जात आहेत, त्या सातत्यानं जर विचार केला तर त्या दृष्टिकोनातून भारताने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। आता पाकिस्तानकडनं अणुयुद्धाची भाषा सुरू झालेली आहे। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका या सगळ्या सातत्यानं दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या संदर्भात भाष्य करताना पाहायला मिळत आहे। भारताने आतापर्यंत दहशतवादी स्थळ आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानचे, आणि भारताचं म्हणणं होतं की पाकिस्तानने स्वतः उद्ध्वस्त करावे, मात्र ते पाकिस्तानने उद्ध्वस्त केले नाही, म्हणून भारताने हा हल्ला केलेला आहे। हा दहशतवादाच्या विरुद्ध हल्ला आहे, हा माणुसकीच्या शत्रूसोबतचा हल्ला आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर अमेरिका जर मध्यस्थी करायला तयार असेल, आणि आजही आपल्या भारताच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला तणाव वाढायचा नाही। आता या सगळ्या गोष्टी मात्र पाकिस्तानकडनं ज्या पद्धतीने हल्ला सुरू आहे त्या दृष्टिकोनातून भारताकडनं देखील उत्तरं जी आहेत ती सुरू आहे। मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानकडे एकीकडे अणुबॉम्बच्या चाचण्यांच्या संदर्भात किंवा अणुबॉम्बची जी त्यांची बैठक असते त्याच्या संदर्भातली बैठका घ्यायला सुरुवात केली आहे। तेव्हा भारताला देखील या संदर्भामध्ये विचार करणं अपेक्षित आहे। मात्र भारताची नीती आहे की पहिल्यांदा अणुबॉम्ब हल्ला करणार नाही। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजची बैठक महत्त्वाची आहे। त्याचबरोबर काही देश या दोन्ही तणावांना कमी करण्याच्या पार्श्वभूमीवरती चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमी याच्यावरतीही चर्चा होऊ शकते, कारण भारताला युद्ध नको आहे। मात्र पाकिस्तानने जर अशा पद्धतीने भारतावरती अटॅक केला तर भारत पाकिस्तानला सोडणार नाही, हे भारताकडनं पाकिस्तानला आता कळवण्यात आलेलं आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।